त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते. तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले, नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही. तर मग मी त्यांना सांगितलं, ताई असा असा विषय आहे. काही पैसे त्यांनी तुमच्याकडनं सुद्धा काही डिमांड केली होती, नेमकी काय वस्तुस्थिती आहे, काय याच्या मागची कहाणी? नाही, खरं तर 2014ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघंही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो. तर नाशिक रोडला एक भैया बाहेती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता. त्या भैया बाहेतींनी मला सांगितलं, भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का? म्हटलं 100% आपल्याला प्रयत्न करायचे. तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया बाहेती यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैया बाहेतीचं माझं आणि नीलमताईंचं बोलणं झालं. त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते. त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली. पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली 15-20 दिवस झाले. तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले, नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही. तर मग मी त्यांना सांगितलं, ताई असा असा विषय आहे, नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते. त्या पद्धतीने मी असेल, आमचा संदेश फुले, राजेंद्र देसाई, आम्ही तिघही तिथे गेलो. आमदार निवासला मनोऱ्याला त्यांची गाडी आली, त्यांचा ड्रायव्हर आला. त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली. अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं. तुम्ही त्यांना किती